नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 8 जानेवारी 2024 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये काल थोडीफार वाढ बघायला मिळाली असून त्याचबरोबर राज्यातील कापसाची आवक देखील हळूहळू वाढताना बघायला मिळाली आहे. कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यातले कापूस बाजारभाव काय होते याची सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो हिंगणा कापूस होता. AKA 8401 मध्यम स्टेपल. आवक आलेली होती 50 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर निघालेले आहे 7,800 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,986 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 8,030 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना कापूस हायब्रिड. आवक 2,814 क्विंटलची. कमीत कमी दर 7,665 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,865. तर जास्तीत जास्त दर 8,010 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे घाटंजी कापूस LRA मीडियम स्टेपल. 1,800 क्विंटलपर्यंत आवक. कमीत कमी दर 7,500 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,650. तर जास्तीत जास्त दर 7,700 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला कापूस लोकल. आवक आलेली होती 180 क्विंटलची. कमीत कमी दर निघाले आहे 7,690 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,790. तर जास्तीत जास्त दर 8,015 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे बोरगाव मंजू जिल्हा अकोला कापूस लोकल. आवक या ठिकाणी चांगली वाढलेली असून मित्रांनो 2,000 क्विंटलपर्यंत आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघाले आहे 7,600 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,900. तर जास्तीत जास्त दर 8,060 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो उमरेड जिल्हा नागपूर कापूस लोकल. 1,143 क्विंटलपर्यंत सुपर क्वालिटी कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघाले आहे 7,650 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,700. तर जास्तीत जास्त दर 7,750. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा. आवक 1,100 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर होते 7,850 रुपये. सर्वसाधारण दर होते 8,000 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 8,050 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्याचबरोबर मित्रांनो रेंटच कापूस बाजारभाव आणि सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापूस बाजारभावामध्ये काल जवळपास 500 ते 750 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा फरक राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस बाजारभावामध्ये बघायला मिळालेला असून त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा. कापूस मीडियम स्टेपल 6,000 क्विंटलची जबरदस्त मोठी आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,400 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,880. तर जास्तीत जास्त दर निघाले मित्रांनो या ठिकाणी कापूस बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळाली असून जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव 8,110 रुपये प्रति क्विंटलपर्यंत हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस बाजारभावामध्ये आपल्याला बाजारभाव बघायला मिळाले आहे. त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल. 1,900 क्विंटलपर्यंत आवक. कमीत कमी दर 7,750. सर्वसाधारण दर होते 7,890. तर जास्तीत जास्त दर 8,020 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर. आवक आलेली होती 5,000 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,600 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,650. तर जास्तीत जास्त दर 7,800 रुपये. त्यानंतर समुद्रपूर 1,630 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर निघाले आहे 7,400 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,740 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 8,005 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे धारणी कापूस. AKH4 लॉंग स्टेपल. 468 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 6,500 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,000 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 7,300 रुपये. या बाजार समितीमध्ये कापूस बाजारभावामध्ये काल काहीशी नरमाई बघायला मिळालेली असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पारशिवनी कापूस H4 लॉंग स्टेपल. आवक आलेली होती 2,500 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,600 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,650. तर जास्तीत जास्त दर 7,830 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे वनी कापूस लोकल. आवक आलेली होती 3,000 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,600 रुपये. सर्वसाधारण दर 7,970. तर जास्तीत जास्त दर 8,005 रुपये. त्यानंतर किल्ले धारूर. आवक 4,000 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर निघाले आहे 7,809 रुपये. सर्वसाधारण दर 7,830. तर जास्तीत जास्त दर 7,899 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो वर्धा कापूस मीडियम स्टेपल. आवक आलेली होती 1,830 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,440 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,600 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर बाजार समिती आहे फुलंब्री कापूस मीडियम स्टेपल. 3,100 क्विंटल कापूस आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघाले आहे 7,800 रुपये. सर्वसाधारण दर 7,900. तर जास्तीत जास्त दर मित्रांनो 8,100 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर
पुढील बाजार समिती आहे आरवी कापूस H4 मीडियम स्टेपल. आवक आलेली होती 2,912 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 7,300 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,400, तर जास्तीत जास्त दर 7,745 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर शेवटची बाजार समिती मित्रांनो कळमेश्वर जिल्हा नागपूर कापूस हायब्रिड. आवक 3,199 क्विंटलची. कमीत कमी दर होते 7,320 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,600, तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये हळूहळू दरवाढ होताना बघायला मिळालं असून आगामी काळामध्ये आणखी दरवाढ होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाचे काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.